नवरात्रीच्या काळात दुर्गा मातेचे भक्त दूरदूरहून मातेच्या दर्शनासाठी येतात. त्यामध्ये वैष्णोदेवी हे विशेष स्थान आहे. जम्मूतील कटरा येथे असलेल्या वैष्णोदेवीच्या मंदिरावर भाविकांची फार श्रद्धा आहे. त्यामुळे दरवर्षी नवरात्रीमध्ये वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे. गेल्या 4 दिवसात 1 लाखाहून अधिक भाविकांनी मातेचे दर्शन घेतल्याचे सांगण्यात येत आहे. इथे मनापासून दर्शन घेतल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि मातेच्या दरबारातून कोणीही रिकाम्या हाताने जात नाही अशी श्रद्धा आहे. चला जाणून घेऊया कटरावाली माता म्हणजेच वैष्णोदेवी मंदिरातील खास गोष्टी. देवी पिंड स्वरूपात दिसते. तिरुमला व्यंकटेश्वर मंदिरानंतर वैष्णोदेवीचे मंदिर हे सर्वात जास्त भेट दिलेले तीर्थक्षेत्र आहे. आदिशक्तीला समर्पित हे मंदिर कटरा नगर जवळच्या टेकड्यांवर आहे. या टेकड्यांना त्रिकुटा टेकड्या म्हणतात. त्रिकुटा डोंगरावरून एका गुहेत माता वैष्णोदेवीच्या 3 स्वयंघोषित पिंडी आहेत. महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या 3 पिंडांमध्ये माता एकत्र विराजमान आहेत. या 3 पिंडांना एकत्रितपणे वैष्णोदेवी म्हणतात आणि त्याच स्थानाला मातेचे भवन म्हणतात. गुहेच्या आत एक व्यासपीठ आहे जिथे तिन्ही माता भाविकांना दर्शन देतात आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण करतात. कटरा ते मातेच्या दरबारापर्यंतचा प्रवास. माता वैष्णोदेवीचे मंदिर जिथे आहे तिथेच मातेने भैरवनाथांचा वध केला. भैरवनाथांचा मृतदेह प्राचीन गुहेजवळ असून त्यांचे मस्तक 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या भैरवण खोऱ्यात गेले. भैरवचे मस्तक ज्या ठिकाणी पडले ते ठिकाण भैरवनाथाचे मंदिर म्हणून ओळखले जाते. माता वैष्णोदेवीचे दर्शन घेण्यासाठी कटरा ते मातेच्या भवनापर्यंत पायी चढावे लागते. कटरा ते देवीचे भवन हे 13 किलोमीटर आणि भैरवनाथ मंदिरापर्यंत 14.5 किलोमीटर आहे. माता वैष्णोदेवीची यात्रा तेव्हाच पूर्ण होते जेव्हा मातेचे दर्शन घेतल्यानंतर भैरवनाथ मंदिराचे दर्शन घेतले जाते. माता वैष्णोदेवी मंदिराबद्दल पौराणिक कथा. माता वैष्णोदेवीच्या मंदिरामागे एक आख्यायिका आहे. पौराणिक कथेनुसार भैरवनाथांना माता आदिशक्तीवर कब्जा करायचा होता. मग माता त्रिकुट पर्वताकडे निघाली आणि भैरवनाथही तिच्या मागे गेले. भैरवनाथ मागोमाग येत आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी आदिशक्तीने मागे वळून पाहिले तर माता जिथे उभी होती तिथे तिच्या पायांच्या खुणा होत्या. आज ते स्थान चरणपादुका मंदिरा म्हणून ओळखले जाते. तिथे आजही मातेचे पाय दिसतात. तेव्हा आदिशक्तीच्या रक्षणासाठी हनुमानजी पोहोचले होते. त्यावेळी हनुमानाला तहान लागली तेव्हा मातेने धनुष्याने डोंगरावर बाण मारून पाण्याचा प्रवाह बाहेर काढला आणि त्या पाण्याने आपले केसही धुतले. त्या पाण्याचा प्रवाह बाणगंगा म्हणून ओळखला जातो. यानंतर माता एका गुहेत गेली आणि तिथे 9 महिने तपश्चर्या केली आणि हनुमाने त्या गुहेबाहेर पहारा ठेवला. आज ही गुहा अर्धकुमारी, आदिकुमारी आणि गर्भजुना म्हणून ओळखली जाते. मातेसोबत भैरवनाथाचे दर्शन घेणे आवश्यक. भैरवनाथाला आदिशक्ती संदर्भात माहिती मिळाली आणि ते गुहेजवळ पोहोचले. तेव्हा भैरवनाथाचा एका साधूशी वाद झाला. साधू म्हणाले की जिला तू मुलगी समजत आहेस तिथे आदिशक्ती भवानी माता आहे. तुम्ही त्यांचा पाठलाग सोडा व भैरवनाथांनी ऐकले नाही आणि तो गुहेच्या आत गेला. मग माता गुहेच्या पलीकडून रस्ता बनवून बाहेर पडले आणि डोंगर माथ्यावर एका गुहेत गेली. भैरवनाथही तिथे पोहोचले जिथे हनुमान मातेचे रक्षण करत होते. भैरवनाथांना गुहेत प्रवेश करताना पाहून हनुमानाने भैरवनाथाशी युद्ध केले. प्रदीर्घ युद्धानंतर माता वैष्णवीने दुर्गा मातेचे रूप घेऊन भैरवनाथाचा वध केला. भैरवनाथाला मारल्यानंतर त्याला त्याच्या चुकीचा पश्चाताप झाला आणि त्याने क्षमा मागितली. मातेने भैरवनाथांना क्षमा केले आणि सांगितले की जोपर्यंत माझ्यानंतर भक्त तुझे दर्शन घेत नाही तोपर्यंत माझे दर्शन पूर्ण होणार नाही. वैष्णोदेवीचे सर्वात प्रसिद्ध शक्तिपीठ आहे. मातेचे परमभक्त श्रीधर यांनी मातेचे मंदिर शोधून काढले आणि आजही श्रीधरांचे वंशज मातेची सेवा करत आहेत. हे माता वैष्णोदेवीचे सर्वात प्रसिद्ध शक्तिपीठ आहे. येथे महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली यांच्यासह माता वैष्णोदेवी विराजमान आहे. माता वैष्णोदेवीची उत्पत्ती या तिन्ही देवतांपासून झाली होती म्हणून माता वैष्णोदेवी यांना त्यांची कन्या म्हणतात.